महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, हवामानातील बदल, शेती उत्पन्नातील घट, स्थानिक रोजगाराच्या संधीअभावी स्थलांतर, कौशल्यातील तफावत, वित्त आणि बाजारपेठेपर्यंत मर्यादित प्रवेश अशा बहुआयामी आव्हानांना सामोरी जात आहे. राज्यातील जवळपास निम्मी लोकसंख्या शेती आणि पूरक उपजीविकांवर अवलंबून आहे. म्हणूनच हवामान लवचिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण उपजीविका बळकट करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 28 आणि 29 जानेवारी रोजी अफारने राज्यस्तरीय समन्वय करणारे व्यासपीठ म्हणून पहिली महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद 2026 आयोजित केली. ही परिषद केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर राज्यस्तरीय समन्वय आणि सहनिर्मितीचे व्यासपीठ होते. या परिषदेत महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास विभाग, नाबार्ड व इतर वित्तीय संस्था, CSR फाउंडेशन, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, नागरी समाज संस्था, FPOs, स्वयंसहाय्यता गट, महासंघ आणि अभ्यासक अशा विविध क्षेत्रातील 342 प्रतिनिधी ग्रामीण उपजीविकेच्या भविष्यावर चिंतन करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आल्या. ग्रामीण आजीविकाओं का भविष्य पर्यावरणीय रूप से टिकाऊ, आर्थिक रूप से व्यवहार्य और सामाजिक रूप से समावेशी प्रयासों में निहित है, जिसके लिए सभी हितधारकों का सहयोग आवश्यक है. मैं अफार्म को हार्दिक बधाई देता हूं और महाराष्ट्र रूरल लाइवलीहुड समिट 2026 की सफलता के लिए शुभकामनाएं प्रेषित करता हूं. जय हिंद. या परिषदेमध्ये हवामान अनुकूल व शाश्वत ग्रामीण उपजीविका, कौशल्य विकास व रोजगार, शाश्वत ग्रामीण उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान समावेशन, सार्वजनिक, खाजगी, नागरी समाज व माध्यमांची भागीदारी या 5 प्रमुख विषयांवर यशस्वी प्रकल्प अंमलबजावणी आधारित संवाद, क्षेत्रीय अनुभवांची देवाणघेवाण, धोरणात्मक चिंतन आणि सहभागीदारी निर्माण करणे यावर चर्चा करण्यात आली. शेतीवर हवामान बदलाचा परिणाम वाढतच चाललाय. पावसाचे बदललेले चक्र यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या जोखमींचा सामना करावा लागतोय. याबद्दल हवामान संवेदनशील व शाश्वत ग्रामीण उपजीविका या सत्रात पाणलोट विकास, मृदा व जलसंधारण, एकात्मिक शेती पद्धती, नैसर्गिक शेती, पुनरुज्जीवित शेती, शाश्वत पशुपालन आणि वनाधारित उपजीविकांवर यशस्वी मॉडेलवर चर्चा झाली. 7 जिल्हे असे आहे की ज्यांचं दरडोई उत्पन्न हे राज्य सरासरीपेक्षा वरती आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि 12 डिस्ट्रिक्ट्स असे आहेत की ज्यांचं दरडोई उत्पन्न हे राज्य सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत. आणि त्यामुळे त्या जिल्ह्यांमधली उपजीविका ही खरी आव्हानात्मक अशी ही बाब आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला या प्रादेशिक असमतोलाबाबत दिसते. तर जे सरफेस वॉटर जे वाहून जातं पावसाळ्यामध्ये, आता खरं म्हणजे त्याला शेततळ्याला जोड असायला पाहिजे तुमच्या नालाबंडची. नालाबंडमधून जे पाणी अवेलेबल होईल किंवा विहिरींच्या पर्क्युलेशनमध्ये जे पाणी अवेलेबल होईल अलॉंग दी नाला, तर त्या पाण्यातून तुम्ही शेततळ्यामध्ये पाणी भरून दुबार पीक घेऊ शकता. यात काही वाद नाही. 70% of our rural households, they have direct, indirect, 100% or partial dependence on the livestock based livelihood. It's very, very important not only for their livelihoods but also sustainability of the agriculture or farming. महाराष्ट्रामध्ये जवळपास 20.14% लोक ह्या पॉप्युलेशनचे ह्या फॉरेस्टेड एरियामध्ये आहेत आणि त्यांचं डिपेंडन्स आहे त्याच्यावरती. एका कुटुंबाला 2 ते 2.5 लाख रुपये पर मंथ फिशरी, जंगल आणि शेती याच्यामधून जर उत्पन्न झालं, मला वाटतं या महाराष्ट्रामधल्या 18,000 गावांमधल्या गरीब लोकांच्या जीवनामध्ये आम्ही मोठी क्रांती करून तर वॉटरशेड डेव्हलपमेंट ही कोअर स्ट्रॅटेजी आहे आपल्या लाईव्हलीहूड सिक्युरिटीसाठी, इकोसिस्टम रिस्टोरेशनसाठी आणि क्लायमेट रेझिलियंट. बियॉन्ड फक्त आपण वॉटर कन्झर्वेशनचा विचार न करता
दुसरं जे आहे ते इकोसिस्टम बेस्ड अडॅप्टेशन आहे, हे मेनस्ट्रीम केलं गेलं पाहिजे. ग्रामीण युवकांसाठी शिक्षण, IIT, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योग जगताशी जोड यावर आधारित रोजगार संधींचा सखोल वेध, कौशल्य विकास व ग्रामीण रोजगार या सत्रात घेतला गेला. Cluster level you can find out what is the need, what is the kind of opportunity that exists at that level. Skill development, we know there is a big gap, there is a huge opportunity for leveraging demographic diversity, develop much stronger career guidance and mentoring opportunities for children, for youth to know की काय करता येईल मला आणि कुठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता काय होतं आहे की एक व्हाईट कॉलर जॉबसाठी 200-300 ॲप्लिकंट्स येतात, पण एक ब्लू कॉलर जॉबसाठी हार्डली 2-3 ॲप्लिकेशन्स असतात. सो दॅट इज द डिस्पॅरिटी. वील हॅव टू सी हाऊ टू क्रॉस दॅट ब्रिज. You make them learn through the practice so they become employable. अशा पद्धतीची ही खरी तर भूमिका आहे. आपल्याला सेल्फ अवेअरनेस पण हवा आहे, सेल्फ एस्टीम पण हवा आहे आणि सेल्फ रिलायन्सही हवा आहे. हर एक वीमेन में पोटेंशियल होता है, अगर उसके इंटरेस्ट के हिसाब से उसको आप अपॉर्चुनिटी देते हैं. शेतीबरोबरच शेती आधारित उद्योग काय करता येतील, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये प्रोडक्शन, प्रोसेसिंग वगैरे काय करता येईल, मार्केटिंग काय करता येईल, ॲग्रिकल्चर काय करता येईल, त्या दृष्टीनं आपण याचं बघितलं पाहिजे. आजच्या घडीला दुसरा कुठलाही ठोस कार्यक्रम नाही, त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला ज्या पद्धतीची कामं इन्फ्रास्ट्रक्चर गावात हवा आहे तो हवा असेल तर जी पूर्वीची मनरेगा आहे ती तेवढीच सदृढ ठेवून आपल्याला जर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करता आलं तर ते अवश्य व्हावं. मुलं मस्ती करणारी झाली पाहिजे. असं करायचं असेल तर त्याची उपक्रमशीलता जी आहे ही आपल्याला बालपणापासून करायला लागेल. म्हणजे आपण असं म्हटलं की 10वीपर्यंत मुलांनी एकदम बाबा अभ्यास आहे की अभ्यास करायचा आहे, पाठांतर करायचं आहे, लर्निंग बाय रोट शिकायचं आहे, आणि मग आम्ही त्याला म्हटलं की 6 महिन्याचा कोर्स कर रे आणि लग जॉबला, किंवा लगेच 6 महिन्याचा कोर्स कर आणि व्यवसाय सुरू कर. असं नाही होत. जी धडपड करायची वृत्ती असते ही आपल्याला बालपणामध्ये मनापासून मुलांमध्ये विकसित करायला लागते. स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म आणि नॅनो उद्योग, प्रक्रिया व मूल्य साखळी विकास यामधून महिला, युवक आणि आदिवासी समाजासाठी उपजीविका बळकट करण्यासाठी शाश्वत ग्रामीण उद्योग व उद्योजकता विकास या सत्रात विचारमंथन झाले. And that time will come in terms of if we take concrete step, and this I have learned from one social enterprise, is trust, transaction, transparency. 3 चीज़ है. महाराष्ट्र के हर जो अच्छे बकरी पालक गांव हैं वहाँ इस तरह के मार्केटिंग सेंटर्स क्रिएट होने चाहिए, क्योंकि जब गरीब को ज़रूरत हो आए बकरी तौले और बकरी का ग्रेडिंग पे प्राइस हो, जितनी टेक्नोलॉजी आप लगा सकते हो, नहीं तो सिंपल वजन से ये काम होता है. The best way is to start with trading. The best way is to start with trading so that you understand the commodity better. The next stage is to go into warehousing, where you can keep it and see the price fluctuations and then make the best use of it. And उसके बाद में जब हमें वो दोनों चीज़ों का अच्छा ग्रिप आ जाता है तब आप प्रोसेसिंग करने से फ़ायदा है क्या, वो देखिए. डिजिटल तंत्रज्ञान व आर्थिक समावेशन या सत्रात डिजिटल वित्तीय सेवा, कृषी सल्ला प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, ई-गव्हर्नन्स आणि ग्रामीण महिलांसाठी डिजिटल समावेशन यावर प्रकाश टाकून भविष्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्व उपजीविका क्षेत्रात करण्यासाठी उपाय याचा वेध घेतला गेला. बेनिफिट्स ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज ॲग्रिकल्चरमध्ये खूप आहेत. तर म्हणजे एक तर प्रिसिजन ॲग्रिकल्चर त्यामध्ये आपल्याला करता येतं, काटेकोर शेती म्हणतो, आणि मजुरासाठीची किंमत कमी होतो आहे. त्याच्यानंतर डाटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग आहे. मी सांगितलं आहे की आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपल्याला जास्त काटेकोरपणे निर्णय घेऊ शकतो. आपण आपली उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. आणि आपण इनपुटचा जो वापर आहे निविष्ठांचा, खतं असेल, रसायने असेल, तो पाहिजे तेवढाच करता येत असल्यामुळे आपल्याला वातावरणीय प्रदूषण आहे त्यावर सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतो. आणि हे सगळं करत असताना प्रॉडक्टिव्हिटी वाढल्यामुळे आपल्याला अन्न सुरक्षाकडे बघता येतं. कॅन वी ब्रिंग नॉलेज बेस्ड ॲग्रिकल्चर? खरी शेती करण्यात मजा आहे,
मग तुम्हाला गुगल अर्थवरती तुमचं स्वतःचं शेत पाहू शकता. तुम्हाला गुगल ॲप स्टोअरमध्ये गेलं, प्ले स्टोअरमध्ये गेलं की हे ॲप्स मिळू शकतील. प्लांटिक्ससारखा ॲप. म्हणजे आम्ही शेती हे माध्यम म्हणून शाळेमध्ये उतरलो. आणि असं करत असताना आम्ही भरपूर कॉन्टेंटही तयार केला आणि आश्चर्यकारक म्हणजे मधनं आम्ही हे कॉन्टेंट त्या मुलांपर्यंत पोहोचवतो. सार्वजनिक, खाजगी, स्वयंसेवी व मध्यम भागीदारी या सत्रात शासन, CSR, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमे यांच्या सहकार्याने उपजीविका उपक्रम कसे मोठ्या प्रमाणावर राबवता येतील यावर धोरणात्मक चर्चा होऊन पुढील दिशा कशी असावी याबद्दल चर्चा झाली. या सर्व सत्रातून उपजीविका क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सशक्त धोरण संवाद प्रक्रिया वाढीस लागली. आपण जेव्हा लाईव्हलीहूडमध्ये काम करतो तर जास्तीत जास्त आता फिजिकल स्किल्सवर पण लक्ष दिलं पाहिजे अँड नॉट ऑन इंटेलेक्च्युअल कपॅसिटी. कृषीची व्हॅल्यू ॲडेड चेन वाढवली पाहिजे, तरच शेतकरीचा उदरनिर्वाह आणि त्याचं उत्पन्न वाढू शकतो. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड चेन करण्याकरता फक्त स्वयंसेवी संस्था आपण काम केलं तर ते पुरेसा नाही आहे. त्याच्यात मोठे कॉर्पोरेट्सला इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे आणि ते तयार आहेत इन्व्हॉल्व व्हायला. आणि मला आनंद झाला की अफाम हा 3 पार्टी प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था तर आहेतच, शासनचे प्रतिनिधी आहेत, परंतु आपण कॉर्पोरेट्सलाही इन्व्हॉल्व केला. त्यांचा खूप मोठा भूमिका आहे त्या पहिले प्रश्नाला सोडवायला. आणि त्याच्यात कॉर्पोरेट्स आणि स्वयंसेवी संस्था यांनी जर काम केलं तर ऑइल सीड्स आणि ऑइल सीड प्रोसेसिंग आणि फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स जे छोटे कंपनी आहेत शेतकरींचे, यांना आपण बळ दिलं पाहिजे. एक फक्त CSR कॉन्क्लेव्ह ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घ्यावा आणि त्याला मी दासरा आणि जे मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना बोलू, दासराला त्याला क्युरेट करू द्यावा, कारण दासराला खूप एक्सपर्टीज आहे ह्या हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सला आणून चांगल्या गोष्टींना जोडून देण्यासाठी. या परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान ग्रामीण महाराष्ट्रातील उपजीविका स्थिती 2025 आणि महाराष्ट्रातील यशस्वी उपजीविकेच्या उपक्रमांचे केस स्टडी, कॉफी टेबल बुक ही 2 महत्त्वपूर्ण प्रकाशने अफाम तर्फे प्रकाशित करण्यात आली. ही प्रकाशने धोरणात्मक दिशा देणारी आणि पुराव्यावर आधारित आहेत. इस समिट के और इस जो इनका सर्वे रिपोर्ट है, इट इज़ गोइंग टू हैव सम फार रीचिंग बेनिफिट्स, बिकॉज ये डिफरेंट जो है पॉकेट्स हैं, डिफरेंट जो हैं गवर्नमेंट लेवल पर जो है, ये वहाँ पर लोग जब इस रिपोर्ट को देखेंगे या जब इस समिट के बारे में इंफॉर्मेशन डिसमिनेशन होगा तो एटलीस्ट एक जो रहता है कि एक जो ट्रस्ट आता है कि येस दीज आर द एक्टिविटीज़ विच कैन बी टेकन अप सस्टेनेबल लाइवलीहुड के लिए, किस प्रकार से हम लोग इंक्लूड कर सकते हैं ट्राइबल्स को, स्मॉल मार्जिनल फार्मर्स जो हैं, वीमेन जो हैं, रूरल यूथ हैं. तो पूरा एंटायर गैमट ऑफ एक्टिविटीज़ उसमें कवर्ड है. ठळक गोष्ट अशी होती की 16,000 करोडांचा जो डेफिसिट आहे शेतकऱ्यांचा, जे आपल्याला एव्हिडन्स बेस्ड डेटा ड्रिव्हन ॲनालिसिसमध्ये कळालं की ते कुठेतरी खूपच स्पर्शून गेलेलं आहे. आणि सर्वांच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला की म्हणजे नेमकं आता करणं तरी काय आहे आणि कसं करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात आजचं पण एक सेशन जिथे सांगितलं गेलं की आपल्याला नेमकं भले पॉलिसी चांगल्या आहेत की त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे, आणि जर अंमलबजावणी होत नसेल तर पॉलिसीज कशी चेंज करायची आहेत त्याकडे सुद्धा आपलं लक्ष घालणं आहे. फर्स्ट इज रिस्पेक्ट फॉर डायवर्सिटी. Maharashtra, like many other states of this country, is one of the most diverse states. और उस डाइवर्सिटी को रिस्पेक्ट करते हुए रीजन स्पेसिफिक अप्रोच हमें अपनाना होगा. हर एक रीजन में चैलेंजेस भी हैं, पॉसिबिलिटीज़ भी. उनको स्टडी करके सेंट्रलाइज प्लानिंग को हटा के हमें समस्या का समाधान आप वहीं ढूंढिए जहां समस्या मौजूद है. कि आपने इस सम्मेलन का आयोजन किया और एक नेतृत्व दिया, ये केवल महाराष्ट्र के लिए महत्वपूर्ण नहीं है, ये पूरे देश के लिए एक दिशा प्रदर्शक बन सकता है, मेरी पूरी उम्मीद है. इसीलिए मैं कह रहा हूँ ये केवल सिविल सोसाइटी अकेले काम नहीं कर सकती, इसमें गवर्नमेंट की बहुत बड़ी ज़रूरत है, प्राइवेट सेक्टर की ज़रूरत है, मल्टी स्टेक होल्डर प्लेटफॉर्म, मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच एंड देयरफॉर इकोलॉजिकल इकोनॉमिक्स एंड रिवर इकोलॉजी. अगर हमें नदियों को बचाना है, हमें पर्यावरण को बताना है, तो ये डिसिप्लिन्स को हमें जोड़ना पड़े. या परिषदेतील सहभागी प्रतिनिधींना महाराष्ट्रातील यशस्वी उपजीविका मॉडेल्सची सखोल माहिती होऊन
त्याचे इतर संस्थांनी अनुकरण करण्यास चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील जल, कृषी, पशुधन, बिगर कृषी आधारित उपजीविका, डिजिटल समावेशनचे 32 यशस्वी उपजीविका मॉडेल्सची सादरीकरण करण्यात आले. अफामचा उद्देश असा होता की ग्रामीण भागात उपजीविका निर्माण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा, जेणेकरून जे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यात स्वयंसेवी संस्था, शासन आणि कॉर्पोरेट्स यांनी एकत्र येऊन ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि लोकांचे ग्रासरूट्स लेवलचे प्रश्नांना मार्ग काढावा. आणि या चर्चासत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या उपजीविकेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे काही प्रश्न सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्राला भेडसावत आहेत त्या बाबतीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. उपजीविकेची शाश्वत साधने निर्माण करण्याकरिता एक चांगल्या पद्धतीचा रोडमॅप तयार होऊ शकेल अशी मला निश्चितपणे खात्री वाटते. अफाम या संस्थेने अशा पद्धतीचा परिषदेचं आयोजन करून एक महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत भविष्यातही अशा प्रकारच्या परिषदांचं आयोजन केलं जाईल. त्यासाठी अफाम या संस्थेला माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा. स्टॉलमध्ये आम्ही आमचं काम रिप्रेझेंट करू शकलो, लोकांपर्यंत पोचवू शकलो. इथे काही पॉलिसी मेकर्सही आले होते, त्यांच्याबरोबरही डायलॉग करता आला. एक मोठा इनिशिएटिव्ह त्यांनी महाराष्ट्राभर हा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लाईव्हलीहूड सेक्टरवर काम करणाऱ्या ज्याही संस्था आहेत, CSR पार्टनर्स आहेत, त्याच्यानंतर काही गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स आहेत, या सर्वांचे सर्वांचं रिप्रेझेंटेशन इथे या 2 दिवसाच्या समिटमध्ये आज इथं पाहायला मिळालं. अतिशय सुंदर उपक्रम अफाम यांच्या माध्यमातून, अफाम संस्थेच्या माध्यमातून यांनी सुरुवात केलेली आहे. कमिन्स इंडिया, नाबार्ड पुणे, MKCL फाउंडेशन आणि उषा इंटरनॅशनल यांनी या परिषदेला प्रमुख प्रायोजकांपैकी एक म्हणून सहकार्य करत संस्थात्मक नेतृत्व आणि विषय तज्ञता उपलब्ध केली. तर ॲग्रोवनने मीडिया पार्टनर म्हणून भूमिका बजावली. तर राज्यातील 3 कृषी विद्यापीठे उमेद, माविन, शबरी आदिवासी व वित्त महामंडळ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, महाराष्ट्र विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, पोखरा प्रकल्प, यशदा यासारख्या शासकीय संस्थांचे, तर RRA नेटवर्क, इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजिस्ट, एक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिस, बायफ, वॉटर, स्टार्स फोरम या अशासकीय संस्थांचे नॉलेज पार्टनर म्हणून योगदान लाभले. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण उपजीविकेची सद्य परिस्थिती, पद्धती आणि आव्हाने याचे पुनरावलोकन झाले. विविध कृषी हवामानिक प्रदेशांमध्ये विस्तार करण्याजोगे उपजीविका मॉडेल्स प्रदर्शित झाली. विविध शासकीय विभाग, खाजगी CSR संस्था, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि नागरी समाज यांच्यातील नेटवर्किंगला अधिक बळकटी मिळाली. हवामान प्रतिरोधक, समावेशक आणि शाश्वत ग्रामीण उपजीविकेसाठी धोरणात्मक भविष्यवेधी आराखड्याच्या सहनिर्मितीसही चालना मिळाली. परिषदेनंतर अंमलबजावणी आणि विस्तारासाठी एक सामूहिक व्यासपीठ तयार करून त्याद्वारे धोरणात्मक बदल करण्याबाबत विचार सुरू झाला. या परिषदेतील शिफारशी विविध तज्ञ, संस्था आणि ग्रामीण विकासाशी निगडित विभागांना सादर करून सामूहिक कृतीसाठी एक सशक्त व्यासपीठ उभारण्याचा संकल्प करण्यात आला. 40 से ज़्यादा स्पीकर्स 2 दिन में उन्होंने अपना अलग अलग विषयों पर ओपिनियन दिया और मुझे लगता है कि इससे इतना नॉलेज बैंक हमारे पास यहाँ जमा हुआ है, इससे बड़ा थिंक टैंक नहीं हो सकता. हमारे जो पॉलिसी इश्यूज हैं, हमारे जो रिसर्चेबल इश्यूज हैं, हमारे जो कुछ डेवलपमेंटल इश्यूज हैं जो निकल आएंगे थिंक टैंक के, सभी इश्यूज डॉक्यूमेंट तो हो ही जाएंगे. गवर्नमेंट के साथ पार्टनरशिप में और भी समिट यहाँ पे ऑर्गेनाइज करके हम उनके साथ ये मुद्दे पहुँचाएंगे और ये आग्रह करेंगे कि इसका कन्वर्जन पॉलिसी में होना चाहिए. एकत्रित प्रयत्नातून शाश्वत आणि हवामान प्रतिरोधक ग्रामीण उपजीविकेचा मार्ग अधिक बळकट होईल ही आशा आहे.